आहे एबीएन मीडिया नेटवर्क। आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज, सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी। नमस्कार, मी आपल्या सोबत आहे राजेंद्र पाटील राऊत आणि आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज, सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी। चला तर मग बघूया आज दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या ठळक आणि ताज्या घडामोडी। आपल्या युवा मराठा न्यूज चॅनलला आजच लाईक आणि सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबून राहा आमच्या सोबत अपडेट। गाव म्हणजेच तेथे नाना तऱ्हेच्या अडचणी समस्या या ठरलेल्याच असतात। आज युवा मराठा न्यूजच्या ब्युरो टीमने नाशिक आणि धुळे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या डोंगराळे गावाला भेट दिली। त्या गावातील गंभीर व विदारक समस्या नजरेतून सुटल्या नाहीत। या गावी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या झोडगे शाखेने मिनी बँक सुरू केलेली आहे। मात्र ही बँक फक्त नावालाच आहे। ती बँक चालवणारा आहिरे नावाचा व्यक्ती हा घाणेगाव कवळानी येथील राहणारा असून डोंगराळेसह परिसरातील गावातल्या ग्राहकांना बँक सुविधा देण्याऐवजी अडवणूकच हा आहिरे करीत असल्याच्या तक्रारी आहेत। लोकांना वेळेवर पैसे न देणे, त्यांची अडवणूक करणे, त्यांचेच पैसे पूर्णपणे मागणीनुसार न देता आरेरावी करून ग्राहकांशी उद्धट वर्तन करून त्यांना वारंवार हेलपाटे घालायला लावणे हे या मिनी बँकेच्या आहिरेकडून सर्रासपणे सुरू असूनही स्टेट बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी या आहिरेला पाठीशी का घालत आहेत व त्याचीच पाठराखण का करीत आहेत, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यास हे अधिकारी टाळाटाळ का करीत आहेत, हा संतप्त सवाल डोंगराळेसह परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत। त्याशिवाय अंगणवाडी नंबर 3ला स्वतःची इमारत नाही। डोंगराळे गावी सुमारे 10,000 इतकी दुभती जनावरे गाई म्हशी असून सुद्धा तेथील पशुवैद्यकीय अधिकारी कधीच हजर राहत नाही। दवाखाना नेहमीच बंद असतो। परिणामी शेतकऱ्यांना खाजगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागतो। गावात वेळेवर वीज कधीच राहत नाही। अनेकदा ट्रान्सफॉर्मर जळाल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत। त्याशिवाय आरोग्यवर्धिनी उपकेंद्राची इमारत आहे, मात्र नर्स परिचारिका कायमस्वरूपी राहत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आत्तापासूनच गंभीर रूप धारण करायला लागला आहे। गावातील मुली बाळींना दूर अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याचे चित्र आत्तापासूनच बघावयाला मिळू लागले आहे। माझे नाव वैशाली राजेंद्र ठाकरे। आमच्या गावात 3 दिवसानंतर पाणी येतं। आम्ही ना दुरून पाणी आणतो, 2 किलोमीटरहून पाणी आणतो। विहीर 70 फूट आहे। विहीर 70 फूट आहे। तिथून बादलीतून काढून आणावं लागतं। याच्यासाठी माती पण पाण्यामध्ये येते, माती पण पाण्यात येते, तसंच आम्हाला पाणी प्यावं लागतं। पाणीचा फार त्रास आहे। पाण्यामुळे आम्हाला फार त्रास आहे। त्याच्यासाठी आमच्या गावाला रोज पाणी यावं असं आम्ही निवडतो। हॅलो, मी उखा दौलत ठाकरे डोंगराळे सरपंच। तुमच्या गावामध्ये सरकारी दवाखाना आहे, नर्स राहते का? नाही, 3-4 दिवसांनी येते। 3-4 दिवसांनी येते। इथं हेडक्वार्टर बनवलेलं आहे, इथं राहत नाही का? नाही। तुमच्या इथं मागे आपण पशुवैद्यकीय दवाखाना बघतो आहोत। या गावात 5,000पेक्षा अधिक पशुधन आहे, गाई गुरं ढोरं। तर मग तो पशुवैद्यकीय अधिकारी इथं राहतो का? मग त्याबाबत तुम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने काही तक्रार केलेली नाही का? काही येतच नाही। त्याशिवाय इथं स्टेट बँकेची मिनी बँक म्हणून एक शाखा आहे। कवळानेचा कोणी आहिरे नावाचा व्यक्ती ती बँक चालवतो। तर या परिसरातल्या किंवा तुमच्या गावातल्या नागरिकांना त्या बँकेचा फायदा किंवा लाभ चांगल्या प्रकारे मिळतो का? नाही मिळत। पाण्याची व्यवस्था काय आहे? मी आता मगाशी एक चित्रीकरण केलं, मुली तलावावरून पाणी आणता आहेत, त्याच्यामध्ये माती येते आहे। त्यासाठी ग्रामपंचायतीने काय केलेलं आहे? TCL वगैरे टाकलंय, पण ते पाणी प्रमाणात पाणी नाहीये, त्याच्यामुळे ते कमी टाकतात। 3 दिवसात पाणी येतं इथं। अंगणवाडी क्रमांक 3ला स्वतःची इमारत नाहीये। नाही। मग त्यासाठी ग्रामपंचायतीने पाठपुरावा काय केलेला आहे? केलेलं आहे, पण आतापर्यंत तिथं आपलं इमारती आलेली आहे, पण बांधकामाला तिथं जागा नाही आहे उपलब्ध। आणि दुसरी गोष्ट, आणखी एक चित्रीकरण केलं, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाचं जे ट्रान्सफॉर्मर आहे ते जळालेल्या अवस्थेत आहे। मग गावाला विजेचा जो पुरवठा आहे तो सुरळीतपणे आणि रेग्युलर मिळतो का?
मग तुमच्याकडे जे इंजिनियर वायरमन लाईनमन असतील त्यांना तुम्ही त्याची त्याची दखल घेतली जात नाही का? नाही 2 ड्राम आणले होते आता 15 ते बी उडून गेले साहेब. आपल्याला 25 पाहिजे होते, त्यांनी 15चे दिलेले. अजून काय तक्रार आहे, अजून काय समस्या आहे सांगा. कंक्राळे ग्रामपंचायतीसाठी आज उत्साहात मतदान पार पडले. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील कंक्राळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आज घेण्यात आलेल्या मतदानात कंक्राळे ग्रामस्थांनी अत्यंत उत्साही वातावरणात ऐन उन्हात आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि परिपूर्णपणे आज ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदविला. यावेळी वन्नेर खाकुर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोतोळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.